सत्यभामा आपल्या नवऱ्याकडे नवलानं पाहत होती. तिच्याकडे आलेला कृष्ण असा अस्वस्थ, असा उद्विग्न कधीच नसायचा. असायचा सदा प्रसन्न, मधाळ हसणारा, चतुर रंगीत बोलणारा. तो आला की तिचा महाल आनंदाच्या उन्हानं नुसता झळझळून उठायचा. आपलं भाग्य कुठे मिरवू आणि कुठं नको असं तिला होऊन जायचं. अगदी इतक्या वर्षांनी देखील त्या भाग्यात जराही उणेपणा आला नव्हता. अजूनही तो करड्या चांदेरी केसांचा तिचा प्रौढ देखणा नवरा तिला तेवढाच हवासा होता जेवढा तरुणपणी होता. तिला नेहमीच त्याच्या एका गुणाचं कौतुक वाटायचं आणि थोडा मत्सरही. तिला वाटायचं हा सारखा कसा प्रसन्न असतो, कधीच कसा बोलत नाही त्याच्या चिंतांबद्दल, त्याच्या व्यग्रतेबद्दल, त्याच्या दुःखांबद्दल. इतर माणसांविषयी जणू त्याला मतच नसतात काही. त्याला कुणाचं काही जणू खटकतच नाही. कितीदा तरी ती काढायची तसे विषय, कधी रुक्मिणी तर कधी पांडव, कधी बलराम, सुभद्रा तर कधी कुंती. पण तिचा कृष्ण तिला कधीच हार गेला नाही या बाबतीत. अति गोडव्यानं तो तिला आपल्या प्रेमाची ग्वाही देई आणि काहीतरी सुंदर वेगळंच बोलत तिला भुलवत नाही. सत्यभामा म्हणून आज चकित झाली होती. आज विलक्षण बेचैन होता तिचा नवरा. बोलत नव्हता नेहमीसारखा लाघटपणे, की तिची चेष्टाही करीत नव्हता प्रेमाने. स्वस्थपणे आपल्या करड्या केसांमधून हात फिरवत तो गवाक्षातून बाहेर पाहत बसून राहिला होता. दूरवर समुद्राच्या पाण्यावर उन्हाच्या ठिकऱ्या सोन्यासारख्या लखलख चमकत होत्या. सूर्य चढत चढत माथ्यावर आला होता. उष्ण दमट वाऱ्यानं जीवाची उलघाल होत होती आणि कृष्ण असा अन्यमनस्क. सत्यभामेलाही चैन पडेना. एकाएकी तिला वाटलं की हा कोण पुरुष आहे आपल्यासमोर. याच्याशी आपली ओळख आहे तरी कसली. वर्षानुवर्ष आपण याच नगरात, याच महालात राहत आलो. जसं द्वारकेबाहेरचं अफाट जग आपल्याला अगदी ओझरतं ठाऊक आहे आणि ठाऊकही नाही, अगदी तसंच आहे या पुरुषाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अनोळखी आहे हा जवळजवळ. तो आपल्याला जवळ घेतो, बघतो आपल्याकडे, बोलतोही पुष्कळ, पण त्यात तो आहे अगदी थोडा. बाकी सगळं त्याचं आयुष्य अज्ञातच आहे आपल्याला. तिला आठवले आपले जुने दिवस, तिचं माहेर, तिचं लग्न, तिनं रुक्मिणीपेक्षा वरचढ होण्यासाठी केलेली तडफड. सगळं क्षणात गोळा होऊन तिच्या मनात ठिपकत राहिलं आणि नकळत तिला हुंदका फुटला. ती रडते हे तिचं तिलाही कळायला जरा वेळच लागला. पण एव्हाना कृष्णाची तंद्री मोडली होती. भामेकडे पाहत त्यानं आश्चर्याने विचारलं, काय झालं बाई तुला एकदम, का रडतेस? भामेनं डोळे पुसून टाकले आणि कधी नव्हे ती त्याला म्हणाली, शपथ आहे माझी, मला गोड बोलून भुलवाल तर. आज खरं सांगा, तुम्हाला काय झालंय, कसली काळजी करता आहात तुम्ही? कृष्ण असमंजसपणे तिच्याकडे पाहत राहिला. मग ती उठली आणि त्याच्या शेजारी येऊन बसत म्हणाली, उगाच रडले मी. वाटलं की तुमची काळजी तुम्ही कधीच सांगितली नाही मला काही कळत नाही असं का वाटतं तुम्हाला? पण अजून पुष्कळ परकेच आहो आपण एकमेकांना. म्हातारपर्यंत एवढे एकत्र राहिलो आपण तरी सुद्धा. पण आज तरी सांगा, तुम्ही कशाने एवढे अस्वस्थ आहात? सत्यभामेचा चेहरा एका भाबड्या आर्जवाने व्यापून गेला होता. कृष्णाला वाटलं एखाद्या लहान वयाच्या मुलीनं प्रौढ जाणत्याला मोठ्या समंजसपणाचा आव आणून त्याचं दुःख विचारावं. तसं आहे हे. त्यामधलं प्रेम आणि आपुलकी खरी आहे, पण समजुतीची पातळी, हिला काय समजेल, कुठल्या पातळीवर? तरीही त्यानं म्हटलं, पांडव राज्यत्याग करून हिमालयात निघाल्यात भामे. काय सांगता? भामेचे डोळे विस्फारले. ती कल्पना तिच्यासाठी एवढी अशक्य कोटीतली आणि अद्भुत होती. तिचा आवाज बघता बघता एका बालिश उत्सुकतेनं भरून गेला. हे काय बाई नवल, असं काय मोठं अरिष्ट कोसळलंय त्यांच्यावर? युद्धाचं दुःख म्हणावं तर तेही आता सरलंच की. कितीतरी दिवस लोटले त्यावरही. मग का? सगळं आयुष्य मागं ठेवण्यासाठी इतकी ढोबळ कारणंच लागतात काय ग सर्वांना? कृष्ण उदास हसत म्हणाला. पण भामेला ते बोलणं समजलं नाही, समजणार नव्हतंच.
आता तिचा ताबा घेतला होता फक्त एका स्त्री सुलभ कुतूहलानं. अहो पण काय हे भलतं सुचले त्यांना, आणि हिमालयात जाऊन करणार आहेत काय? तुम्हाला देखील त्या वेडेपणाला थोपवणं शक्य नाही? असे उदास नका हो. काहीच का सांगितलं नाही तुम्ही त्यांना? कृष्णानं उत्तर नाही दिलं, नुसती मान हलवली नाही म्हणून. मग मात्र भामा उसळले. अहो सुभद्रेचा तरी काही विचार. ती काय करेल? खरंच काय करेल? कृष्णालाही सुभद्रेच्या विचारानं आणखी हताश वाटलं. त्याला वाटलं पसारा आवरला जातो आहे खरा, पण वाटलं होतं तितकं अलिप्त राहता आलं नाही आपल्याला. मन दुखलंच आहे. सुभद्रेचा विचार मनात येऊन कृष्ण खरोखरच अगदी काकुळती होऊन गेला. त्याची ती लाडाकोडाची बहीण, तिला 1000 नाटकं करून अर्जुनाच्या हाती सोपवलं, तेव्हा आपली खेळी यशस्वी झाली असं वाटून केवढे फुशारलो होतो आपण. पण सुभद्रेच्या आयुष्याचा विचार केला तर चुकलीच ती खेळी, खरंच चुकली. सरळ मनाची निष्कपट स्वभावाची सुभद्रा एरवी दुसऱ्या कोणत्याही राजकुळात गेली असती तरी सात्विक सुशील राणी म्हणून सुखानं नांदली असती. सासू सासऱ्यांची, दिरा जावांची आणि नवऱ्याची आवडती होऊन राहिली असती. तिला अर्जुनाबरोबर पाठवण्यात यादवांना पांडवांशी बांधून घालण्याचा आपला एक डाव अचूक सिद्ध झाला हे खरं. पण सुभद्रा पांडव कुळात दुय्यमच राहणार याचा विचार आपण कसा केला नाही तेव्हा? की स्त्रीचा विचार तिला स्वतंत्र व्यक्ती समजून कधी करताच आला नाही आपल्याला. निदान द्रौपदी जिथे आहे तिथे तिला सुभद्रेच्या सुखाचं माप अपुरच राहिलं. तिला पांडवांमध्ये एकजीव होऊन मिसळणं शक्यच नव्हतं. ती किमया द्रौपदीनं आधीच केली होती, आणि तीही अशी की इतर कोणालाही नंतर तिथे जराशीही जागा नव्हती. द्रौपदीचं काय? ती काय करणार आहे आता? भामा त्याच्या खांद्याला स्पर्श करीत त्याला विचारत होती. हा प्रश्न कशासाठी भामे? पांडव जाणार याचाच अर्थ द्रौपदी जाणार असा होतो. कृष्णानं संयमपणे उत्तर दिलं, पण भामेला त्याच्या स्वरातली थरथर जाणवली. तिनं त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण गवाक्षाकडे वळलेलं आपलं मुख कृष्णानं वळवलं नाही. डोळे दिपवणाऱ्या समोरच्या प्रकाशावरची नजर न हटवता तो तसाच बाहेर पाहत राहिला. भामेला वाटलं आपल्या नवऱ्यालाही सांगू नये अशी एकच गोष्ट आपल्याला मिळाली होती, द्रौपदीची एक भेट. तिच्याशी झालेलं एक बोलणं. एरवी सगळं सांगतो मनातलं आपण भडाभडा आपल्या नवऱ्याजवळ, पण वनातल्या त्या भेटीविषयी आपण बोललोच नाही सांगितलं त्याला काही. एखाद्या परपुरुषाबद्दल बोलणं टाळावं, तसंच कितीकदा ओठाआड सारलं सारं. आज बोलू का? विचारू का यालाही? काय वाटतं तिच्याबद्दल ते? भामा ती जुनी भेट बारीक सारीक तपशिलांसकट आठवत राहिली. तेव्हा 12 वर्षाचा वनवास भोगत होते पांडव, आणि ती कृष्णाबरोबरच त्यांना भेटायला गेली होती. तेव्हा तिनं द्रौपदीला पाहिलं आणि ती थक्कच झाली. बापरे, काहीही, अगदी काहीही वैभव नसताना निष्कांचन आणि अपमानित आयुष्य पदरात बांधून जगणारी बाई अशी ताठ, सुंदर आणि ऐश्वर्यवती दिसू शकते याची तिला कल्पनाच नव्हती. कशी सुलक्षणी दिसत होती द्रौपदी. अलंकार नव्हते, राजमुकुट नव्हता, केस मोकळेच पाठीवर आणि साधंसं वस्त्र. नुसती पाठमोरी पाहिली तरी ते दाट काळे केस पाहताना मन सळसळून आलं होतं. बांधा तर रेखून घ्यावा असा, आणि चेहरा, आपले मोठाले काळेशार डोळे तिनं भामेच्या डोळ्यात मिसळले तेव्हा भामेनं अक्षरशः आसनावरचे हात घट्ट करूनच स्वतःला स्थिर केलं होतं. इतकी भूल घालणारी दृष्टी, इतका झळझळता साधा चेहरा आणि इतका नितळ गोड वावर. भामा तर वेडावूनच गेली होती. एरवी तिचं द्रौपदीबद्दलचं मत फारसं बरं नव्हतं. द्रौपदीच्या स्वयंवरापासूनच एक प्रकारची आढी पडली होती. कृष्ण स्वयंवराला गेला हेच मुळी तिला मनोमन रुचलं नव्हतं. द्रौपदीला अर्जुनानं जिंकली या वार्तेने तिला बरं वाटलं खरं, पण मग पुढे ती एकट्या अर्जुनाची न राहता 5 मिळून बायको झाली हे ऐकलं तेव्हा उगाच एक तुच्छतेची, तिरस्काराची, विचित्रपणाची भावना मनात आली.
पुढे तर पांडवांशी सारखेच संबंध आले तिच्या यादव कुळाचे. पण अधूनमधून एक चमत्कारिक कुतूहल वाटायचं. 5 नवऱ्यांची होऊन राहिलेली ही बाई कशी असेल, कशी वागत असेल, तिला काय वाटत असेल. मग सुभद्रेला अर्जुनानं पळवून नेले. मनात आलं बरं झालं, नाहीतर अर्जुन म्हणे अधिक प्रेमातलाय द्रौपदीच्या. पहा, माझ्या नणंदेनं जिंकलाच आता त्याला. पण घडलं तसं काहीच नाही. सुभद्रा माहेरी आली तेव्हा होती पूर्वीसारखीच आनंदी आणि निर्भरही होती. द्रौपदीबद्दल तिच्या तोंडी एकही रागाचा मत्सराचा शब्द नव्हता. उलट एक कौतुक होतं, गौरव होता, जणू एखादं अद्भुत होतं ती बाई म्हणजे. आणि मग वनात तिला भेटली तेव्हा भामेलाही तिचं अद्भुत असणं जाणवलंच. 5ही पांडवांना तिनं इतकं आपलंसं केलं होतं की खरोखर नवल वाटावं. तिला नवऱ्यांच्या स्थितीबद्दल राग जरूर होता, त्यांच्या अवस्थेबद्दल दुःखही अपार होतं, पण ती त्यांच्याबरोबर सगळं हसत सोसत होती. भामेनं न राहून विचारलं होतं, 5 नवऱ्यांची आवडती होऊन राहणं कसं जमतं बाई तुला? द्रौपदीनं त्यावर मान वर करून तिच्याकडे रोखून पाहिलं होतं. पण भामेच्या मनात अनेक दिवस दबून राहिलेली ती विचित्र जिज्ञासा आणि थोडासा उपहास, थोडी हेटाळणी, हे काहीच त्या प्रश्नाला चिकटून गेलेलं नव्हतं. स्वर अगदी सहज राहिला होता. जणू द्रौपदीला पाहूनच ते सगळं गळून गेलं होतं भामेच्या बोलण्यावरून. म्हणून द्रौपदीनं मग सरळ भावानं उत्तर दिलं होतं. ते उत्तर म्हणजे बाईच्या जातीला आवश्यक त्या सगळ्या गोष्टींचं सार होतं. ते पतिसेवेचं, गृहिणी धर्माचं कौतुक ऐकून द्रौपदीविषयीच्या आदरानं भामा हळूहळू भरून गेली होती. तिला वाटलं जणू पतिसुखाच्या प्राप्तीचं रहस्यच या बाईनं आपल्याला मुठीत कसं सहज सारून दिलंय. पण कृष्णासाठी ते सारं करण्याची आयुष्यानं आपल्याला संधीच दिली नाही असं वाटून भामेने एक उसासा टाकला. तो उसासा ऐकला आणि कृष्णानं विचारलं, कसला विचार करते आहेस? मग मात्र त्याला आत्तापर्यंत सांगितलेलं द्रौपदीचं सगळं त्यावेळचं बोलणं तिनं सांगून टाकलं. आणि ती मग म्हणाली, खरंच हो, इतका सुंदर समजावला तिनं मला स्त्रीधर्म की ते 5ही भाऊ तिच्या मुठीत का असतील ते पटलं मला अगदी. आणि वाटलं की मला वेडेला मात्र कधीच नाही तशी संधी दिली माझ्या आयुष्यानं. कृष्णाला तिच्या प्रौढ चेहऱ्यावर अजूनही टिकून असलेला निष्पाप असमंजस भाव दिसला आणि हताश प्रेमानं त्यानं तिला जवळ ओढलं. तिच्या गालाला स्पर्श करीत तो म्हणाला, तुला कशाला पतिसेवेची तसली संधी हवी आहे माझ्या प्रेमासाठी? मी आहेच तुझा, तू जिंकलेला. पण वेडाबाई, द्रौपदीनं तुला ते सगळं सांगितलं म्हणजे फार सरळ भावानं सांगितलं असं का तुला वाटलं? अगदीच भोळी आहेस बघ तू. म्हणजे काय? कळत नाही मला तुम्ही काय म्हणताय ते, भामा गोंधळून म्हणाली. म्हणजे असं की द्रौपदीनं बाईच्या जातीची, संसारातली, नवऱ्याविषयीची कर्तव्य तुला सांगितली खरी, पण ती तुला हवी होती म्हणून, याहून वेगळं काही तुला समजलं नसतं म्हणून, तुझ्या परंपरेला, तुझ्या बाईच्या जातीला हेच बाईचं जास्तीत जास्त महान असं वागणं वाटतं म्हणून. आणि मग तिचं वागणं? खरं उत्तर काय आहे मग कृष्णा, तुम्हाला माहीत आहे? क्षणभरच कृष्ण घोटमळला. मग नेहमीसारखा चतुर हसत म्हणाला, ते मला कसं ठाऊक असणार, ते तू पांडवांनाच विचारलं हवंस. तिनं काय केलं आणि त्यांना स्वाधीन ठेवलं हे तेच भाऊ सांगू शकतील. पण मी म्हणतो, हे हवंय कशाला तुला? चल आपण पट खेळू. पण कसं कोण जाणे, समजुतीचं एक वेगळं जग सारखं स्पर्शत राहावं तसं आज भामेला सारखंच काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिनं नेहमीसारखी आनंदानं टाळी वाजवून दासीला हाक दिली नाही, पट मागवलं नाही. ती कृष्णाच्या बोटातल्या अंगठीशी खेळत म्हणाली, तुम्हाला सुद्धा ती आवडते हो ना? कृष्ण मोठ्यानं हसला आणि उठत म्हणाला, भामाबाई, तुम्हाला झालंय तरी काय आज? उठ राणी, निदान मला काहीतरी खाऊ पिऊ घाल. पण भामेनं त्याचा हात धरून त्याला पुन्हा खाली बसवलं. भोजनाची सूचना येईलच तेवढ्यात, पण तुम्ही विषय टाळू नका. सांगा ना एकदा.
तो आग्रह, ती आजिजी आणि ती समजुतीची वेगळी अजाण भाबडी पातळी, कसं सांगायचं आणि काय? कृष्णाने तिला स्नेहानं म्हटलं, पुष्कळ गोष्टी आयुष्यात मी कर्तव्य म्हणून करत आलो, पण त्या सर्व गोष्टीत मी जीव होता माझा, आणि पुष्कळ गोष्टी केवळ माझ्यासाठी होत्या ज्या मी केल्याच नाहीत. त्या करण्यासाठीच मी जीव पाखडत आलो. एवढं उत्तर तुला पुरं आहे का? भामेला काहीच उलगडलं नाही. द्रौपदीसाठी यांनी जे जे केलं ते कर्तव्य म्हणून केलं आणि जीव ओतून ते कर्तव्य निभावलं, असं तर नाही ना म्हणायचं त्यांना? असेल, असंच असेल. मग तिचा जीव जरा शांत झाला आणि दासीला हाक मारत ती उठली. कृष्णाच्या भोजनाच्या सिद्धतेला निघून गेली. कृष्ण मात्र तसाच बसून राहिला, अस्वस्थ, एखाद्या लवलवत्या ज्वाळेसारखं. जे नाव त्यानं फार फार पूर्वी त्याच्या तरुणपणी ऐकलं होतं, त्या नावामागचं अफाट निळं सावळं आणि गूढ रहस्य असं अस्तित्व त्याच्या आयुष्याशी कसं जडून गेलं हे आठवत राहिला कृष्ण. त्याला आठवली राधा, आठवली यमुना आणि आठवली रथात घालून पळवून आणलेली तरुण सुंदर रुक्मिणीही. या सगळ्या आठवणींच्या मुळाशी आणखी काय आहे? आयुष्यातून थेंब थेंब पाझरलेलं ते काय आहे? जेवढं विषारी तेवढंच अमृतमय. दिल्या घेतल्या सगळ्या सुखांची आणि केलेल्या सगळ्या चुकांची इतकी अर्थपूर्ण जपणूक तिथे आहे तरी कशी? कशी मनांची ओवणी आहे सगळ्या नात्यापलीकडची. तसं घडणारं सारं त्याला अपेक्षितच होतं, पण तरी त्याला एकाएकी आठवली गोकुळातली एक पहाट, शुक्राची लख्ख चांदणी क्षितिजाशी, रान शांत, स्तब्ध यमुनेचं काळशार पाणी, कदंबाचा फुलता वास त्या पाण्यावर घनदाट विसवलेला. बासरी खाली ठेवली आणि न राहून आपण उतरलो त्या पाण्यात. सगळ्या अंगाला चहूकडून वेढणारा तो पाण्याचा स्पर्श गार विजेरी. डोळे मिटून घेताना वाटलं, माझ्यात जे जे काही आहे त्याच्या प्रत्येक अंशापर्यंत निथळली आहे या पाण्याची ओल. मी संपूर्ण कळलो आहे आत्ता या क्षणी यमुनेला. नखशिखांत आत बाहेर माझ्या प्राणांसकट जाणवते आत्ता ही नदी मला. युद्धसमाप्तीनंतर द्रौपदी प्रथम जेव्हा अगदी समोर उभी राहिली आणि मला स्थिर नजरेनं पाहत राहिली, तेव्हा ती जुनी यमुनेची गोष्ट पुन्हा घडून गेली. अगदी तीच घटना, तशीच, त्याहूनही जास्त खोल, जास्त दाट. आता निरोपा वाचून खरंच काही उरलं आहे का? आणि निरोप द्यायचा म्हणजे तरी काय करायचं? तिचं तिलाच उच्चारायचं? आणि तो हलकेच पुटपुटला, द्रौपदी सखी.